नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 नोव्हेंबर आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती आहे हिंगणघाट। कापूस आहे मध्यम स्टेपल, आवक आहे 4000 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर 7110 आणि सर्वसाधारण दर 6900 रुपये। त्यानंतर कुलगाव जिल्हा वर्धा, आवक आलेली होती 1350 क्विंटलची, कमीत कमी दर 6750 रुपये, जास्तीत जास्त दर 7521 रुपये आणि सर्वसाधारण दर 7050 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू, आवक आहे 1200 क्विंटल, कमीत कमी दर 7000 रुपये, जास्तीत जास्त दर 7165 रुपये आणि सर्वसाधारण दर 7100 रुपये। त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर, कापूस आहे लोकल, आवक 700 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर आहे 6800, जास्तीत जास्त दर 6950 आणि सर्वसाधारण दर 6830 रुपये। त्यानंतर बोलगाव मंजू जिल्हा अकोला, आवक आहे 200 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7240 रुपये, जास्तीत जास्त दर 7510 रुपये आणि सर्वसाधारण दर 7360 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर अकोला कापूस आहे लोकल, आवक 500 क्विंटलच्या जवळपास, कमीत कमी दर 7300 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7420 रुपये आणि सर्वसाधारण दर 7396 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पारशिवनी कापूस H4 मध्यम स्टेपल, आवक 300 क्विंटलपर्यंत, जास्तीत जास्त दर 6950 रुपये, कमीत कमी दर 6850 आणि सर्वसाधारण दर 6900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर भद्रावती, आवक 800 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7521 रुपये, कमीत कमी दर 6800 आणि सर्वसाधारण दर 7161 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर किनवट बाजार समिती, आवक होती 61 क्विंटलची, कमीत कमी दर 6600, जास्तीत जास्त दर 6850 आणि सर्वसाधारण दर 6720 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।